हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। प्रत्येकाला पिझ्झा खायला खूप आवडतो। कोणतंही सेलिब्रेशन असो किंवा मग हलकी भूक, आपण कधीही पिझ्झा खाऊ शकतो। घरच्या घरी सोप्या पद्धतीने पिझ्झा बनवू शकतो, पण ज्यांच्याकडे घरात ओव्हन नाही त्यांच्यासमोर एक समस्या उभी राहते। आज आपण ओव्हन शिवाय पिझ्झा बेसपासून तवा पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पिझ्झा आपण तव्यामध्ये बनवणार आहोत, त्यामुळे बऱ्याचदा तव्यात पिझ्झा बनवताना भाज्या कच्च्या राहतात। त्यासाठी आपण आधी भाज्या थोड्याशा परतून घेऊयात। भाज्या परतण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात। तेल गरम झाले की त्यामध्ये उभा कट केलेला एक कांदा घालूयात। यामध्ये आता उभी कट केलेली शिमला मिरची घालूयात आणि अर्धी वाटी मक्याचे दाणे घालूयात आणि 1-2 मिनिटांसाठी हे सर्व परतून घेऊयात। यामध्ये आता एक उभे कट केलेले टोमॅटो घालूयात आणि 1-2 मिनिटांसाठी छान परतून घेऊयात। भाज्या छान परतून झाल्या आहेत। आता ह्या भाज्या आपण साईडला काढून घेऊयात आणि आता पिझ्झा बनवायला सुरुवात करूयात। पिझ्झा बनवण्यासाठी आधी आपण पिझ्झा बेसला पिझ्झा सॉस लावून घेऊयात। हा पिझ्झा बेस तुम्हाला इझिली बेकरीमध्ये मिळून जाईल। पिझ्झा बेसला आता पिझ्झा सॉस छान लावून झाला आहे। आता या पिझ्झा बेसवरती 1 चमचा टोमॅटो केचप सुद्धा लावूयात। अशा पद्धतीने चारी बाजूंनी पिझ्झा बेसला टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आणि यावरती आता खिसलेले चीज घालूयात। बऱ्याचदा भाज्या घातल्यानंतर चीज वापरले तर त्या पिझ्झावरच्या भाज्या अजिबात दिसत नाही, सर्वत्र चीजच दिसते। त्यामुळे मी इथे आधी थोडे चीज घातले आहे। आता यानंतर आपण यामध्ये परतलेल्या भाज्या घालूयात। भाज्या अशा पद्धतीने पिझ्झावरती सर्वत्र पसरवून घ्यायच्या। यावरती आता मिक्स हर्ब आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल करूयात। आणि यावरती आता आणखीन थोडंसं खिसलेलं चीज घालूयात। चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हा पिझ्झा आपला तयार झाला आहे। आता या पिझ्झाला आपण तव्यावरती शेकून घेऊयात। तुम्ही बघू शकता पिझ्झा किती सुरेख दिसतोय। आता हा पिझ्झा आपण तव्यावरती छान शेकून घेऊयात। पिझ्झा शेकण्यासाठी मी इथे आधीच तवा गरम करून घेतला आहे। यावरती आता आपण पिझ्झा ठेवूयात आणि यावरती आता झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवरती छान कमीत कमी 15 मिनिटं तरी हा पिझ्झा छान बेक होऊन देऊयात। चेक करूयात आता पिझ्झा बेक झाला आहे का। तुम्ही बघू शकता पिझ्झावरचं सर्व चीज वितळलं आहे, म्हणजेच पिझ्झा व्यवस्थित बेक झाला आहे। हा पिझ्झा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता पिझ्झा काय सुरेख झाला आहे, बघताच क्षणी खायची इच्छा होते। आता हा पिझ्झा आपण कट करून घेऊयात। पिझ्झा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा। तयार झाला झटपट बनणारा पिझ्झा। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।